सविस्तर घडामोडींकडे वळूया। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाकरता सरकारला दिलेला अल्टिमेटम 24 तारखेला संपतोय। दरम्यान त्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय। 24 तारखेच्या आत राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली। अन्यथा 25 ऑक्टोबर पासून पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय। अन्न पाणी न घेण्याचा निर्णय सुद्धा त्यांनी घेतलाय। तसंच आरक्षण मिळेपर्यंत सगळ्या पक्षातील राजकीय नेत्यांना गावात बंदी असल्याचंही त्यांनी सांगितलं। मी माझ्या मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून, मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून 25 तारखेपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार आहे। त्या उपोषणात ना उपचार घेतले जाणार, ना वैद्यकीय कोणती सेवा घेतली जाणार, ना पाणी घेतलं जाणार, ना अन्न घेतलं जाणार। एकदम कठोर आमरण उपोषण, ते मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून 25 तारखेपासून सुरू केलं जाणार। एकाही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत आमच्या गावात कोणत्याही राजकीय नेत्याला येऊ दिलं जाणार नाही। आरक्षण घेऊनच गावात यायचं, नाहीतर आमच्या गावाचा शिवही तुम्हाला शिव देणार नाही। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला अल्टिमेटम दिलाय। मात्र यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाष्य केलं। सरकार आरक्षण देण्याकरता कटिबद्ध असून कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं आरक्षण देण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न सरकार करेल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। आम्ही कुणाचीही दिशाभूल करत नाही आहोत। तसंच आरक्षणासंदर्भात शिंदे समितीचं युद्धपातळीवर कामही सुरू आहे। आम्ही कुणालाही खोटं आश्वासन दिलेलं नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले। दरम्यान मराठा बांधवांनी आत्महत्या करणं हे दुःखद असून कुणीही आत्महत्या करू नका, असं टोकाचं पाऊल उचलू नका, असं कळकळीचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा बांधवांना केलं। मराठा समाजातल्या माझ्या भावांनो, मी आपल्याला आवाहन आणि विनंती करतो की टोकाचं पाऊल उचलू नका, थोडा धीर धरा, थोडा वेळ द्या। ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि होतील। आणि त्याचबरोबर आपला मराठा समाजातल्या मुलांचा, तरुणांचा जीव इतका स्वस्त आहे का? आपल्या मागे आपल्या मुलाबाळांची, आपल्या परिवाराची ते थोडा विचार प्रत्येकाने केला पाहिजे। सुप्रीम कोर्टाच्या त्या चीफ जस्टिस साहेबांच्या समोर ज्या फॅक्ट्स आहेत, ज्या मागच्या वेळेस आपल्याला प्रेझेंट करता आल्या नाहीत, मराठा समाज मागास आहे हे अनेक वेळा आपण पाहिलेही आहे आणि त्याचे पुरावे देखील आहेत। या सगळ्या फॅक्ट्स ज्या आहेत या त्या सुप्रीम कोर्टाच्या समोर नक्की आपले तज्ज्ञ वकील प्रेझेंट करतील आणि त्यामधून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी एक मोठी विंडो ओपन झालेली आहे आणि ही दिलासादायक बातमी आहे। EWSच्या आरक्षणामध्ये बहुतांश मराठा समाज, जसं SCBCचं रद्द झालं, कारण एकच आरक्षणाचा फायदा घेऊ शकतो माणूस, SCBC रद्द झाल्यानंतर त्या EWS मध्ये जवळपास मराठा समाजातले 8% 8.5% तरुण त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत। ही चांगली बाब आहे। आणि त्याचबरोबर ज्या जाहिरात आहे त्या जाहिरातमध्ये मराठा समाजाला सरकार काय काय देत आहे, काय काय लाभ आहेत ते त्याच्यामध्ये दिलेले आहे। माझ्या मराठा समाजातल्या बांधवांना, कारण मी देखील एक मराठा समाजातला आणि शेतकऱ्याचा मी मुलगा आहे, शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातून मी आलेलो आहे, त्यामुळे मला यांच्या सर्वांच्या भावना मला माहीत आहेत। आणि कुठेही मी कधीही कुणालाही खोटं आश्वासन कधी दिलेलं नाही, कुणाची फसवणूक मी केलेली नाही, मी ती फसवणूक करणारही नाही। कारण माझ्या राजकीय आयुष्यामध्ये मी आतापर्यंत जे बोललो ते केले, दिलेला शब्द पाळलेला आहे आणि त्यामुळे मी मराठा समाजाला पूर्वी शब्द दिलाय
की मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारं, नियमाचं मराठा समाजाला आरक्षण, इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता हे मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. आणि एकदा द्यायचं, निर्णय घ्यायचा आणि परत ते रद्द व्हायचं, हे असं कुठलंही खोटं काम आम्ही करणार नाही. आमचं सरकार पूर्णपणे मराठा समाजाच्या बाजूचं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे करायचं ते आम्ही करणार आहोत. आणि हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. पुढच्या बातमीकडे वळूया. राज्य सरकारनं मराठा समाजाला भावनिक साथ घातली आहे. शुद्ध मनानं आम्ही दिलेल्या संधीचं सोनं करा या जाहिरातीच्या माध्यमातून राज्य सरकारनं मराठा समाजाकरता केलेल्या कामांची माहिती दिली आहे. तर EWS ची मागणी केली नव्हती असं मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं. पाहुयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. नवरात्रोत्सवात आणि दसरा जवळ आल्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारनं वृत्तपत्रात जाहिरात देऊन संधीचं सोनं करण्याचं आवाहन केलंय. या जाहिरातीत EWS आरक्षणाचा मराठा समाजाला लाभ हे ठळकपणे नमूद करण्यात आलंय. मनोज जरांगे पाटील यांनी 17 दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडलं होतं. त्यावेळी त्यांनी काही अटी घातल्या होत्या. मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि आंदोलकांवर गुन्हे मागे घ्या ही मुख्य अट होती. मनोज जरांगे पाटलांनी 40 दिवसांची मुदत देऊन राज्यभरात सभांचा धडाका उडवून दिलाय. तर राज्य सरकार मराठा समाजाकरता प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. उद्धव ठाकरेच्या सरकारसारखे आम्ही गप्प बसलेलो नाही, पण EWS असेल, सारथी असेल, ज्या ज्या मराठा मुलांना विविध महामंडळाच्या माध्यमातून जी आर्थिक मदत द्यायची असेल, जी आर्थिक मदत देऊन त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं त्याला करू आपण शकतो, त्या सगळ्या पद्धतीची मदत आमचं राज्य सरकार हक्कानी देत आहे. आमचं हे मर्द मराठा राज्य सरकार अशा पद्धतीचा ऍड छापण्याची हिंमत करू शकतात. मराठा आरक्षणाचा निर्णय अद्याप झाला नसला तरी सरकारनं आतापर्यंत कोणती पावलं उचलली आहेत हे आता पाहूया. मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेतले गेले. सारथी मार्फत अधिछात्र वृत्ती शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना 97 कोटींचं वितरण करण्यात आलंय. सारथीकडून प्रशिक्षण घेतलेल्या 51 विद्यार्थ्यांची UPSC मार्फत निवड झाली आहे. 304 विद्यार्थ्यांची MPSC मार्फत निवड करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या 75 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आलाय. त्याकरता सरकारनं 21 कोटींची तरतूद केली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 17,54,494 विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाकरता 9,262 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत. नवीन पिल्लू सकाळी आणले, तुम्ही काय येडे समजता का ना आम्हाला? EWS ते कोणी मागितलं होतं? कोणी मागितलं ते सांगा बरं एखादं नाव. मग कसं आकडे मोडीत आले? तुम्ही काय गणित शास्त्रज्ञ आहेत का? मास्तर होते तुम्ही गणिताचे? गणित करून सांगायला लागले EWSचा इतका फायदा झाला, राहू दे तुला एकट्यालाच म्हणतो काय जाऊ. राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटलांकडे मागितलेली मुदत आता संपत आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं जाहिरातीच्या माध्यमातून त्यांची सकारात्मकता दाखवून दिली आहे. राज्य सरकारने मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती, मराठा आरक्षणासंदर्भात नेमकं तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी सारथी आणि बार्टीच्या माध्यमातून काय काय दिलंय या संदर्भातली जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. आणि यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे, आम्ही शुद्ध मनाने दिलेल्या संधीचं सोनं करा. व्हिडिओ हर्षसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दसरा मेळाव्यावरून संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली. दसरा मेळावा हा एकच असतो आणि तो म्हणजे उद्धव ठाकरेंचाच. बाकी सगळ्यात चायनीज माल असल्याची टीका संजय राऊतांनी केली. डुप्लिकेट माल बाजारात येत असतो, त्यामुळे दसऱ्याला फक्त ठाकरेंच्या भाषणाकडे राज्याचं लक्ष लागलेलं असतं असं राऊतांनी म्हटलंय. दरम्यान राऊतांच्या टीकेला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं.
मेळावा शिवसेनेचा जो दसरा मेळावा आहे तो शिवतीर्थावर होतोय. बाकी दुसरे कोणी कुठे काय भोंगे लावत आहेत त्याच्याविषयी आम्हाला काय पडलंय. नवरात्र आहे, दसरा आहे, लोक आपापले कार्यक्रम करत असतात. संजय राजाराम राऊतला मी आठवण करून देईन की राष्ट्रीय स्वयंसंघाचा जो कार्यकर्ता असतो तो कधीही हिंदुत्वाशी गद्दारी करत नाही. देशभक्तीच्या आणि राष्ट्रवादी विचारांची कधी प्रतारणा करत नाही. आपल्या आई वडिलांचे संस्कार कधी विसरत नाही. म्हणून संघाच्या मेळाव्यामध्ये जे विचारांचं सोनं दिलं जातं ते तुझ्या मालकाच्या शिवतीर्थाच्या होणाऱ्या मेळाव्यामध्ये कधीच दिलं जाणार नाही. दौंडमध्ये अनंतराव पवार इंग्रजी शाळेच्या नूतन वास्तूचं शरद पवार आणि अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी संपूर्ण पवार कुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित होतं. कार्यक्रमाच्या काही क्षणापूर्वी शरद पवार कार्यक्रमस्थळी आल्यानंतर काही वेळानं अजित पवारही त्या ठिकाणी दाखल झाले आणि या वास्तूचं उद्घाटन पार पडलं. शरद पवार जेव्हा व्यासपीठावर बसलेले होते तेव्हा अजित पवार शरद पवारांच्या जवळ जाऊन उभे राहिले, पण दोघांमध्ये संवाद झाला नाही. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर पहिल्यांदाच एका कार्यक्रमानिमित्त संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आल्यानं राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्याचं बघायला मिळालं. आणि आज मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की या देशामध्ये सगळ्यात हाय परफॉर्मिंग आणि सोशल ॲम्युनिटीज ज्याच्यात शिक्षण, आरोग्य सेवा असतील त्याच्यात या देशातले 5 जे लोकसभा मतदारसंघ आहेत त्याच्यापैकी बारामती लोकसभा मतदारसंघ त्या 5 मध्ये आहे. आणि याच्यात गेल्या 5 दशकात अशा असंख्य लोकांनी जी कामं केली त्याच्यामुळे आज या मतदारसंघाची एक वेगळी ओळख, आन बान आणि शान ही महाराष्ट्राच्या नाही देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात आहे. शिक्षणाची ज्ञानगंगा माझ्या या पुणे जिल्ह्यातल्या परिसरातल्या मुलामुलींच्या घरोघरी पोहोचवता यावी हा याच्या पाठीमागचा उद्देश हा आदरणीय साहेबांचा आहे. आणि आपल्या विद्याप्रतिष्ठाननी 5 दशकाचा टप्पा हा यशस्वीपणे ओलांडलेला. आत्ताच मला शेठ म्हणत होते की अजित बघता बघता कशी 50 वर्ष गेली आणि ह्याच्यातून खूप कर्तृत्ववान मुलं ही घडवण्याचं काम या संस्थेच्या शिक्षकांनी केलं. एक छोटासा ब्रेक घेऊया. महाराष्ट्राची खबरबातमध्ये अजून काही बातम्यांचं काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 वर. महाराष्ट्राची खबरबातमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी सांगलीमधून. सांगलीमध्ये धनगर समाजाच्या दसरा मेळाव्यामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर शरसंधान साधलंय. धनगरांच्या जागर यात्रेचा उल्लेख करत पडळकरांनी पवारांवर नाव न घेता टीका केली. दरम्यान आरक्षणाची लढाई जिंकावीच लागेल आणि धनगरांना आरक्षण मिळणारच असा विश्वासही पडळकरांनी व्यक्त केला. आरक्षणाची लढाई आपल्याला जिंकावीच लागेल, धनगरांना आरक्षण मिळणारच असं पडळकर म्हणालेले आहेत. आज पडळकरांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा टीका केलेली आहे. जो आडवा येईल त्याला तुडवू असेही शब्द वापरण्यात आलेले आहेत. असा इशारा एक प्रकारे देण्यात आलेला आहे. गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाशी संवाद साधला. कुणाचंही नुकसान करून आपल्याला काही मिळवायचं नाही, मात्र धनगर समाजाला आपली लढाई लढावीच लागेल आणि आपल्याला आरक्षण मिळवावंच लागेल असं पडळकर म्हणाले. मराठ्यांना आरक्षण मिळत असेल तर त्यात आमच्या धनगर बांधवांच्या कुणाच्याही पोटात दुखणार नाही, मात्र आमच्यावर अन्याय करून मराठ्यांना आरक्षण देऊ नका एवढी मात्र नक्कीच विनंती आहे असं ते म्हणाले. 2022ला आणि 2023ला सरकारच्या वतीनं पुन्हा 2 शपथपत्र धनगरांच्या बाजूने दिलेले आहेत. म्हणजे जी खरी परिस्थिती होती ती दिलेली आहे आणि त्यामुळं 1,00,000% निकाल हा आपल्या बाजूने लागेल.
पण तरी सुद्धा मी म्हटलं की आपण एकाच विषयावरती अवलंबून राहायचं नाही, महाराष्ट्रातल्या धनगरांनी रस्त्यावरच्या लढाईला सुद्धा तयार राहिलं पाहिजे. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. वेगवान स्वरूपातल्या बातम्या घेऊन काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.